घडली. काय? शक्तीचा कॉल आला होता. शिवाच्या सलाईन मध्ये जे लिक्विड आहे ते अचानक काळं झालं. हो, तेवढंच नाही, शिवाच्या हातावर सापाचे दंश केल्याचे निशाण आहेत. सापाचा दंश? पण तो साप हॉस्पिटल मध्ये कसा काय आला? अरे बापरे, शिवा ठीक आहे ना? शक्ती कळवते म्हणाली. प्लीज, त्या सापाचा फेरा परत सुरू नाही झालाय? तो साप आधी आपल्याला घाबरवत होता आणि आता आपल्या माणसाला डसलाय. तो साप ना नक्कीच त्या आदिशक्तीने तिथे पाठवलं, नक्कीच. त्याशिवाय दुसरं कोण असणार? ती आपल्याला आणि आपल्या माणसांच्या जीवावर उठली ती आदिशक्ती. पण मग चेटकोबा असं का म्हणाला की आदिशक्तीने शिवावर हल्ला नाही केलाय म्हणून? काहीच कळत नाहीये, डोक्याचा ना भुगा झालाय. डॉक्टर साहेब, माझा शिवा, माझं पोरग कसं आहे? सर, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. देवाच्या कृपेने पेशंटला काही झालं नाहीये. शंभू महादेवा, तुझीच कृपा. सर, पण ते सलाईनमध्ये काळं लिक्विड आणि सापाचा दंश, त्याच्याबद्दल काही कळलं का? ते आम्हालाही कळत नाहीये. म्हणजे IV एक्सपायर झाला तरी त्याचा कलर असा काळा होत नाही. इव्हन मी ती इंजेक्शनची बॉटल सुद्धा चेक केली, पण ती पण बरोबर आहे, त्यातही काही फॉल्ट नाही आहे. मग तो सापाचा दोष, त्याच्याबद्दल काही कळलंय का? ते तर एक रहस्य आहे आमच्यासाठी. म्हणजे पेशंटच्या हातावर आपल्याला सापाचा दंश दिसलाय, पण पेशंटच्या शरीरात विष पसरलंच नव्हतं. दॅट इज सो शॉकिंग फॉर अस. पण आता तुम्ही काळजी करू नका, पेशंटचा नीट उपचार चालू आहे. हा, पण उद्या 12 वाजेपर्यंत पेशंट शुद्धीवर आला नाही तर काय? आमच्या हातात काही नसेल. जे होईल ते एक्सेप्ट करावं लागेल. हे सगळं काय घडतंय? सलाईन मधलं लिक्विड काळं कसं झालं त्याचा तपास लागत नाहीये ते नाहीच, पण शिवाला सापाने दंश केला तरी त्याच्या शरीरात विष कसं पसरलं नाही? असं कसं होऊ शकतं? होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा, इसार गजल कालची रे. देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे. देवा फाटक्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला, पुनवेची गाठ पदराला. होईल पुनव मन
कोणाशी जागव खचून जाऊ नको, येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको, उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको, साध घाली दिस उद्याचा नव्याने सारं गजल कालची रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. काळजी रे माझ्या देवा काळजी रे. शक्ती 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 म्हणा, अहो शिवा कसा आहे आता? शुद्ध आली का त्याला? अहो अजून शुद्धीवर आला नाही, असं कसं? अहो डॉक्टर तर बोलले होते ना दुपारी 12च्या आत पेशंट शुद्धीवर यायला हवा म्हणून. आता शुद्धीवर आला नाही तर त्याच्या जीवाला. काय बोले डॉक्टर? आले होते ना चेकअपला, काय म्हणाले ते? तुझ्यावर, तुझ्या घरच्यांवर किंवा तुझ्या जवळच्या व्यक्तीवर जे काही संकट आलं असेल ते शंभू महादेव नक्की दूर करेल. तुझा विश्वास जरी नसला तरी त्या परमात्म्यावर विश्वास ठेव, तो तुझं गाऱ्हाणं नक्की ऐकेल. मी आलीच. शक्ती अगं कुठे चाललीस? शक्ती थांब ना. शक्ती थांबा ना, काय तुला ऐकणार? शिवा प्लीज, किती ते देवदेव करतोस? काही चांगलं वाईट झालं की देवाने केलं. अरे अस्तित्वात नसलेल्या त्या गोष्टीला किती वेळ मध्ये आणायचंय? माझा नाहीये याच्यावर विश्वास. तू उगीच देवाचे गोरवे माझ्यासमोर नको बघू. आज मला इथे पाहून चकित झाला असशील ना? धक्का बसला असेल तुला. आजपर्यंत जी मुलगी स्वतःच्या मनाने कधी देवळाची पायरी चढली नाही ती आज इथे देवाच्या गाभाऱ्यातून उभी आहे. विश्वास बसत नसेल ना तुझा? आजपर्यंत मी कधी तुला साष्टांग दंडवत घातलं नाही ना कधी तुझं नामस्मरण केलंय. ज्याच्यावर माझा विश्वास नाहीये का त्याच्या समोर हात जोडायचे? का घंटानाद करायचा? असंच आजवर मानत आले मी. पण नाही, आज नाही. आज मी ते सगळं करणार आहे जे मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. तुझ्याशी भांडणार, तुला जाब विचारणार, ज्याचा तुझ्यावर अढळ विश्वास आहे, सगळ्यात जास्त जो तुला मानतो, तुझी मनोभावे पूजा करतो,
ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याची नियत नितळ आहे, त्या तुझ्या शिवासाठी मी आज तुझ्या समोर साकडं घालणार आहे. त्या बिचाऱ्याची काय अवस्था झालीये हे बघत असशीलच ना. दिसत नसेल तर जाऊन बघ. दोनच नाही तर तिसरा डोळाही उघडून बघ. मरणाच्या दारात पोहोचलाय तो. तुझ्या अस्तित्वाची परीक्षा घेते मी आज असं समज आणि दाखव तुझं अस्तित्व. शिवाला 12 वाजायच्या आत शुद्धीवर आणून हे सिद्ध कर की तू या जगात आहे. तुझं अस्तित्व आहे हे सिद्ध कर. तू तुझ्या भक्तांच्या हाकेला धावून जातो हे सिद्ध कर. महादेवा सिद्ध कर. सिद्ध कर. महादेवा सिद्ध कर. कर. महादेवा सिद्ध कर. कर. करशील सिद्ध स्वतःला? करून दाखवशील काहीतरी चमत्कार? बोल ना शंभू महादेवा, बोल ना. उघड तुझी तिसरी नजर आणि शिवाला मरणाच्या दारातून परत आण. का? काय झालं? काहीच करू शकत नाही का तू? अरे सांग ना, बोल ना. आता या सृष्टीचा रचिता आहेस ना तू. मग आता गप्प का आहेस? तुझ्यातल्या देवपणाला जागा करण्याची वेळ आली आहे आणि तू चिडीचूप आहेस. कशाला तुझे भक्त तुझा महिमा गातात कुणास ठाऊक. शक्ती, अगं काय बोलतेय? शांत हो. अगं कशी शांत हो? सांग ना, का शांत बसू? तुम्ही लोक तिन्ही त्रिकाळ देवदेव करत असताना उठता बसता नुसता देवाचा नावाचा जप करत असता. मग तुमच्या अडी अडचणीला संकटात तुम्हाला सावरायला तुमचा हा देव का येत नाही? तो त्याचं अस्तित्व दाखवून का देत नाही? शिवा या महादेवाला किती मानतो हे तुला माहिती आहे ना. मग त्याच्याच बाबतीत हा महादेव इतका निष्ठुर का वागतोय? तो शिवा तिकडे हॉस्पिटलमध्ये जगतोय का मरतोय अशा अवस्थेत आहे आणि तुमचा हा महादेव इथे शांत बसलाय. देव वगैरे सगळं ना ह्या खोट्या संकल्पना असतात. काय सांगायचंय? कसला आरडाओरडा चाललाय? कोणाशी मांडताय? आलं यांच्या शंभू महादेवाच्या अभिषेकासाठी दूध आलं. काय झालं? पुजारी काका, आज आमच्या शंभू महादेवाला अभिषेक मी घालणार. हा? हे बघ, मला खरंच असं वाटतं. काय होतंय? तेच काय होते सगळं? पत्रा
मला असं वाटतं भूकंप आलाय, आपण बाहेर जाऊया. कुमार हा चाल सोबत चाल. हा भूकंप कसं काय आला? एक मिनिट, हे सगळं काय आहे? इथे काहीच हालचाल नाहीये. भूकंप फक्त घरात आलाय. शक्ती, शक्ती अगं सावर स्वतःला. शांत हो, शांत हो. हे बघ, शंभू महादेव ना कोणाचंही वाईट करत नाही. मग त्यांच्या लाडक्या शिवाचं तरी का वाईट करतील? काही होणार नाही आपल्या शिवाला, काही होणार नाही. काहीतरी चमत्कार नक्कीच होईल. हॅलो, काय? हो हो हो, मी लगेच येते हॉस्पिटलला. हो. शक्ती, काय झालं? कोणाचा फोन होता? अगं हॉस्पिटल मधून फोन होता. शिवाला शुद्ध आली. काय? काय? आमच्या भावाला शुद्ध आली, आमच्या शेठला शुद्ध आली. हो, जसं लवकर निघून. शक्ती बघ, महादेवाने तुझी प्रार्थना ऐकलीये. तुझा जरी विश्वास नसला ना तरी महादेवाने तुझी प्रार्थना ऐकलीये. तू किती त्याच्यावर आरोप केलेस ना तरी त्याने त्याच्या अस्तित्वाची पावती आपल्याला दिलीये. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. रिक्षा, रिक्षा, अशा श्याम आहे. ए वस्तारे, अरे एक रिक्षा भेटत नाही. बघून थांबत नसेल, मी थांबवतो. थांब. अरे कधी शिवा शेटला जाऊन हॉस्पिटलला कडकडून मिठी मारतो असं झालंय रे. कटकडून मारू नको, तो गुद मारून मरत. ए गप्पा, तू जास्त बोल नको आता. गप्पा. काय झालं तुमचं परत सुरू? आधी रिक्षा बघा आणि मग भांडा. सॉरी सॉरी सॉरी. शक्ती मॅडम, सध्या मॅडम मी काय म्हणतो, आपला भाव शुद्धीवर आहे ना, माग महादेवाची कृपा आहे.
पण शक्ती मॅडमची जास्तच कृपा आहे नाही का? खरं बोलला वस्तऱ्या तू. शक्ती मॅडम शंभू महादेवाकडे धावून गेल्या, म्हणून आपलं शेठ, आपला भाऊ मरणाच्या दारातून मरणाला हरवून परत आलाय. हो, शक्तीचा यात खारीचा वाट आहे. कधी देवासमोर मनापासून काही न मागणारी आज चक्क शिवासाठी शंभू महादेवाशी मांडली. शक्ती यार, मानलं तुला. श्रद्धा, ते सगळं असू दे, आधी हॉस्पिटलला जाणं महत्वाचं आहे. चल लवकर चल. चला, मी काय बघत बसले, जा ना, रिक्षा बघा. बघते मी रिक्षा. रिक्षा. हर हर महादेव. शक्ती, शक्ती, मला नाही वाटत इथे रिक्षा मिळेल. आपण पुढे जाऊन बघूया, चालत जाऊया तोपर्यंत. हा चल. डॉक्टर साहेब, आता सगळं ठीक आहे ना? हो, आता सगळं ठीक. काय करताय तुम्ही सगळे? पेशंट अजून पूर्णपणे ठीक झालेला नाहीये. तुमचा मित्र आत्ताच कोमातून बाहेर आलाय. एवढी हेड इंजुरी असून तो कोमातून बाहेर आला आणि आता रिकव्हरिंग स्टेजवर आहे. दिस इज जस्ट अनबिलिव्हेबल. मोठा चमत्कारच म्हणावा लागेल. डॉक्टर, शिवा आता आउट ऑफ डेंजर आहे ना? हो, पण आता रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही सगळे बाहेर चला. इथे गर्दी करू नका. बाहेर बोलूया. डॉक्टर, मला जरा 2 मिनिटं थांबायचं होतं. मला जरा शिवाशी बोलायचं होतं. हा, फक्त 2च मिनिट. आणि हो, तुमच्या बोलण्याने पेशंटला कुठलाही मानसिक आणि शारीरिक त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. हो, मी काळजी घेईल. बाकीचे बाहेर चला प्लीज. मलाही थांबायचं होतं. 2च मिनिटं. ठीक आहे, आपण बाहेर बोलूया. अरे शिवा, अरे तू तू बिलकुल हालचाल करू नकोस. डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलंस ना? तुला शारीरिक किंवा मानसिक त्रास होता कामा नये. त्यामुळे काही बोलायचं नाही. शांत बस. मी ढगात जाऊन परत आलो. मी मरणार होतो. शिश, शिवा, मरणाचं नावही काढू नकोस. खरंच बोलतोय मी. माझ्या शंभू महादेवाच्या कैलास पर्वताला हात लावून परत आलो.